नमस्कार मित्रांनो, आज 27 एप्रिल 2026 आजच्या दिवसातील अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी आपण आणि वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण फक्त 1 ते 2 मिनिटात पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। 27 एप्रिल 2026 चालू घडामोडी वन लाइनर प्रश्न। दरवर्षी आंतरराष्ट्रीय बीज बियाणे दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 26 एप्रिल। 26 एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय बीज दिवस साजरा केला जातो। हा दिवस बियाणे संरक्षण, जैवविविधता आणि शेतकऱ्यांच्या अधिकारांना चालना देण्यासाठी साजरा केला जातो। याशिवाय 26 एप्रिलला जागतिक बौद्धिक संपदा दिवस देखील असतो। दुसरा प्रश्न आहे, भारत कोणत्या देशादरम्यान इन्सलँड डिवेक्स 2026 हा डिवेइंग सराव आयोजित करण्यात आला? उत्तर आहे श्रीलंका। स्पष्टीकरण, भारत व श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी हा सराव आयोजित करण्यात आला होता। श्रीलंका प्रशासकीय राजधानी श्री जयवर्धनेपुरा, कोट्टो कोलंबो, श्रीलंका व्यावसायिक राजधानी कोलंबो। द क्युरियस अँड क्लासिफाईड या नवीन पुस्तकाचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे जनरल मनोज मुकुंद नरवणे। भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे यांनी लष्करी दंतकथा आणि रहस्यांवर आधारित हे पुस्तक लिहिले आहे। SCO शांघाई कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली? उत्तर आहे बिश्केक, किर्गिस्तान। 27 आणि 28 एप्रिल 2026 रोजी किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक पार पडली। नीती आयोगाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर आहे अशोक कुमार लाहिरी। अशोक कुमार लाहिरी हे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ असून त्यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। नीती आयोगाचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधान असतात। ग्लोबल रिपोर्ट अँड फूड क्रायसिस 2026 नुसार जगातील किती लोक गंभीर अन्न असुरक्षिततेचा सामना करत आहेत? उत्तर आहे 26.6 कोटी। या अहवालानुसार जगातील 26.6 कोटी लोक अन्नाच्या गंभीर टंचाईचा सामना करत आहेत। यात नायजेरिया सर्वात प्रभावित देश आहे। IPLच्या इतिहासात 800 चौकार मारणारा पहिला खेळाडू कोण बनला आहे? उत्तर आहे विराट कोहली। विराट कोहलीने IPL मध्ये 800 चौकार मारण्याचा विक्रम केला आहे। तसेच शुभमन गिल हा 4000 धावा करणारा सर्वात तरुण भारतीय खेळाडू ठरला आहे। चौथी भारत आफ्रिका मंच शिखर परिषद नुकतीच कोठे आयोजित केली जाईल? उत्तर आहे नवी दिल्ली। नागभूषण फाउंडेशनद्वारे दिला जाणारा नागभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर आहे सत्यनारायण नुवाल आणि दक्ष खंते। सत्यनारायण नुवाल उद्योग क्षेत्र ते सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेडचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत। त्यांनी संरक्षण क्षेत्रात आणि स्फोटक निर्मितीमध्ये भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी मोठे कार्य केले आहे। नागपूरमधून त्यांनी जागतिक स्तरावर आपला व्यवसाय विस्तारला आहे। दक्ष खंते क्रीडा आणि प्रशासकीय क्षेत्र। दक्ष खंते हे क्रीडा क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे। त्यांनी क्रीडा संघटना आणि सामाजिक क्षेत्रात दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे। CM इन्स्पायर योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? उत्तर आहे मेघालय। ही योजना UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। प्रिलिम्स पास झाल्यावर 50,000 आणि मेन्स पास झाल्यावर 1 लाख रुपये दिले जातात। तर अशा प्रकारे हे होते प्रश्न जे आपण आता पाहिले। तुम्हाला यापैकी किती प्रश्नांची उत्तरे माहीत होती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रोजच्या चालू घडामोडींसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।